पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। वाखरी जिल्हा परिषद गटाच्या विकासासाठी कटिबद्ध असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार सौ मोनिका समाधान काळे आणि त्यांचे पती भाजप नेते श्री समाधान वसंतराव काळे यांनी आज वाडीकुरोली येथील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावला आहे। यावेळी त्यांनी लोकशाहीच्या उत्सवात सर्वांनी सहभागी होण्याचं आवाहन केलं। निवडणूक प्रचाराच्या काळात मोनिका काळे यांनी वाखरी गटातील प्रत्येक गावाचा दौरा करीत होम टू होम संपर्क साधला होता। या दौऱ्यात त्यांनी केवळ मते न मागता भागाचा सर्वांगीण विकासाचे स्पष्ट विजन मतदारांसमोर मांडलं। रस्ते, पाणी आणि स्थानिक पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर त्यांनी दिलेल्या ठोस आश्वासनामुळे मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल मोठी क्रेज निर्माण झाली। आम्ही लोकांपर्यंत पोहोचून त्यांना भाजपचे विकासाचे विजन सांगितलंय। लोकांचा मिळणारा प्रतिसाद आणि प्रेम पाहता त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी नक्कीच आहे। या प्रतिपादनाच्या जोरावर आमचा 100% विजय होणार याची मला खात्री आहे, असं मत यावेळी मोनिका काळे यांनी व्यक्त केलं। मतदान केंद्राबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना समाधान काळे यांनीही विजयाचा विश्वास व्यक्त केला। गेल्या काही दिवसात मतदारांशी झालेल्या थेट संवादामुळे भाजपच्या बाजूने वातावरण निर्माण झालं असून लोकांनी विकासाच्या राजकारणाला पसंती दिल्याचं चित्र आज वाखरी गटात पाहायला मिळतंय। वाखरी गटात सकाळपासूनच मतदारांचा उत्साह दिसून येत असून मोनिका काळे यांच्या रूपाने एक सुशिक्षित आणि कार्यक्षम नेतृत्व जिल्हा परिषदेत जावं अशी भावना अनेक मतदारांनी व्यक्त केली आहे। पवित्र हक्क तुम्ही बजावलाय, उमेदवार बनलाय, मतदान करून बाहेर आलाय, काय पहिली प्रतिक्रिया? पेटी पूजनापासून बघतोय सगळ्यांचा उत्साह खूप चांगला आहे। सगळे मतदानाला बाहेर पडतायत आणि मतदान करतायत। मी पण आताच माझा मतदानाचा हक्क बजावून आले आणि वातावरण खूप चांगलं आहे। आज योगायोग आहे, लग्नाचा वाढदिवस आहे तुमचा आणि आज तुमच्यासाठी लोक मतदान करतात, काय भावना आहे? योगायोग हा खरंच आता चांगला आहे। माझं सगळ्यांना एवढंच आव्हान असेल की आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे, तर आपण सगळ्यांनी मतदान करून आम्हाला मतदानारूपी तुमचे आशीर्वाद द्यावेत, हेच आव्हान। गेली 15 दिवस फिरताय, लोकांपर्यंत पोहोचताय आणि आज मतदान सुरू आहे, काय सांगता? लोकांचे त्यामुळे उत्साह वाढलाय, कारण लोक म्हणतात की तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचलाय, त्यामुळं एक वेगळंच वातावरण तयार झालंय। त्यामुळं आम्हाला मतदान म्हणजे योग्य व्यक्तीला मतदान करण्याची संधी आम्हाला मिळाली आहे। काय आव्हान हेच की सगळ्यांनी बाहेर पडा, मतदान करा आणि विजय हा आपलाच आहे, गुलाल हा आपलाच आहे। काय सांगताल? गेले 8 दिवस तुम्ही फिरताय, ही शब्द या निवडणुकीच्या मध्ये तुम्ही बोलला नाही, तुमच्याकडे अपेक्षा होत्या, आज मतदानाला आलाय, काय सांगता? मुळात हे इलेक्शन हे जिल्हा परिषद पंचायत समितीचं आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इलेक्शनला सामोरं जात असताना हे इलेक्शन आहे की तळागाळातल्या सर्वसामान्य ग्रामीण भागातल्या लोकांसाठीच हे इलेक्शन आहे की सर्वसामान्य लोकांना जिल्हा परिषदच्या माध्यमातून असेल, राज्य शासनाच्या माध्यमातून असेल, केंद्र शासनाच्या माध्यमातून ज्या स्कीमा आहेत, ज्या योजना आहेत, त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी पार पाडण्यासाठीचा एक प्रतिनिधी निवडून देण्याची ही एक निवडणूक आहे। त्यामुळं लोकांपाशी जाणं, लोकांकडे आपली मत मांडणं, आज भाजपाच्या माध्यमातून उभारत असताना भाजपाच्या ज्या काही योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवणं, एवढं काम या निमित्तानं केलं। त्यामुळे काही इलेक्शनला जास्त असं बोलायची यावेळेस काही गरज पडली नाही। एकंदरीत आरोप केले जात होते की काळ्या घराण्यातला उमेदवार आहे, परंतु 15 दिवसांत तुम्ही पळताय, लोकांचा पुन्हा एकदा उत्साह आला की तुम्हाला यावेळी संधी द्यायची। मुळातच पहिल्यांपासूनचा आरोप आहे काळे घराण्यातला उमेदवार आहे। मुळात या लोकांना काळे घराविषयी का वाईट वाटते ते कळायला मार्ग नाही। काळे घराविषयी वाईट वाटायचं कारण एवढं आहे की ही माणसं सत्याला धरून चालतात, तुमच्या चुकीच्या धोरणाला कायम आडपाया घातला जातो। लोकांना जो तुम्ही फसवताय
ती फसवू देऊ नये म्हणून ही लोक प्रामुख्याने आम्ही प्रयत्न करतो, म्हणून तुमचा आमच्यावर आरोप राहतो. आणि ह्या इलेक्शनला सामोरं जाताना मी बघितलं सर्वजी लोकांमध्ये मिसळलो, लोकांमध्ये गेलो, भेटलो. ज्यांनी काय भूलथापा दिल्या त्या कुठल्याही भूलथापाला लोक बळी पडले नाहीत. येणाऱ्या काळामध्ये आजच्या दिवसामध्ये या 2 दिवसामध्ये मी बघितलं भरभरून लोक ह्या ठिकाणी मतदान करायला उत्सुक आहेत. त्यांनी जे काय आश्वासने दिली असतील काय त्याला कसल्याही पद्धतीची लोक बळी पडणार नाहीत. एक उत्साहानं एक तरुण कार्यकर्ता आपल्यासाठी काम करू शकतो, तरुण कार्यकर्ता आपल्यासाठी उतरू शकतो, या भावनेतनं खऱ्या अर्थानं आतातली ही काय वाकरी गटातली जनता आहे ही मोठ्या उत्साहाने या निमित्ताने ह्या मतदानामध्ये सामील होणार आहे. खरं तर विधानसभेला परिचारक शिंदे असतील किंवा तुम्ही असाल, अभिजित पाटील यांनी लीड मारलं होतं, परंतु आता परिचारक आणि शिंदे फुल ऍक्टिव्ह मोड मध्ये इथे उतरलेत. सहकार्य आहे का त्यांचं? 100% त्यांचं सहकार्य आहे. आज भाजपाच्या माध्यमातून आपण समोर जात असताना प्रशांतजी परिचारक साहेब असतील, रणजित भैया शिंदे असतील, आमचा काळे परिवार असेल, हे सगळेजण एकत्रित भाजपाच्या छत्राखाली सध्या आम्ही सगळेजण काम करत आहोत आणि सगळे ऍक्टिव्ह मोडमध्ये इलेक्शनला आमदारकीच्या इलेक्शनला विधानसभेच्या इलेक्शनला आपण बघितलं की कशा पद्धतीनं लोकांना एक भूलभुलैया दाखवला आणि त्या भूलभुलैयाला लोक फसून लोकांनी त्या ठिकाणी मतदान केलं. पण फारच थोड्या काळात लोकांच्या लक्षात आलं की आपण फसलो गेलो आहेत. मग ते फसलो गेलेलो चीड आहे, जो राग आहे तो निश्चितपणे आजच्या मतदानात तुम्हाला झालेला दिसेल. विजयाची खात्री वाटते? 100%.